लाडक्या बहिणींची टक्केवारी समसमान. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात 1,36,381 महिलांचं मतदान होतं. त्यापैकी 96,342 मतदान झाले, ज्याची टक्केवारी 71% कमी आहे. अर्थातच झालेल्या मतदानापेक्षा 1% मतदान महिलांचं कमी झालंय. वास्तविक या विधानसभा निवडणुकीवर महिला मतदाराचा प्रभाव पडेल व महिलांचे मतदान मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा सत्ताधारी महायुतीला व प्रशासनाला देखील होती. मात्र आकडेवारी बघता तसं झालेलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी नेमकं कोणत्या भावाला आशीर्वाद दिला हेही निकालातून स्पष्ट होणार आहे. वाढीव मतदारांवर तर्कवितर्क. नवमतदारांनी वाढलेली संख्या. वाढीव मतदानावर तर्कवितर्क. नवमतदारांची वाढलेली संख्या आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या मतदार जनजागृतीमुळे गावखेड्यातून मजूर वर्ग बाहेर असताना सुद्धा विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. प्रामुख्याने नवमतदारांसह युवा मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत लोकशाहीचा उत्सव साजरा करताना स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावला. वाढत्या टक्केवारीमुळे आजपर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये बहुतांशी वेगळे निकाल लागले आहेत. त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचा कोणाला धक्का बसणार याची धाकधूक उमेदवारांना लागून राहिली आहे. विशेषतः तांड्यावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गत निवडणुकीपेक्षा यावेळी 15,000 मतदान वाढलं असून प्रचंड पैशाचा पाऊस देखील मतदारांना मतासाठी देण्यात आल्याची चर्चा काल दिवसभर होती. या चर्चेला दुजोरा म्हणून माहूरमध्ये पैसे वाटप करणाऱ्या विरुद्ध 2 भारतीय दंड संहितेच्या कलम 176 नुसार गुन्हा दाखल 2 झाल्याची एक घटना अपवाद वगळता इतर कोठेही किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत झालंय. मात्र पैसे वाटप प्रकाराला आवर घालण्यात प्रशासन अपयशी ठरलंय. आता 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवार रिंगणात होते. यातील 3 उमेदवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर 14 रिंगणात होते. मात्र अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक व महायुतीचे भीमराव केराम यांच्यात सरळ लढत झाली. गेल्या वेळेपेक्षा मतदारांमध्ये सर्वत्र उत्साह दिसून आला. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत 72.10% मतदान झालं होतं. यावेळी हा टक्का 71.95 म्हणजे मतदानाचा टक्का अशी बेरीज आता कार्यकर्ते करू लागलेत. वाढीव मतदानाने समीकरण बदललेलं असून आमदार कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.